अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शहरामध्ये 50,000 किलो लाडूंचे वाटप प्रसाद म्हणून केले जाणार आहे। लाडू बनवण्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू झाली आहे। दरम्यान याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। पाहूया। 22 जानेवारी अयोध्यामध्ये श्री रामचंद्र प्रभूची प्रतिष्ठान होत आहे। त्यानिमित्ताने नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लाडू वाटप करण्यात येणार आहे। आपण पाहू शकता ही लाडूची सगळी तयारी करण्यात आलेली आहे। नवी मुंबई शहरातून 2 लाख पेक्षा अधिक लाडू जे आहे ते नवी मुंबई शहरामध्ये मंदिरामध्ये वाटप केले जाणार आहेत। स्वर्गीयवासी रामचंद्र नाईक या प्रतिष्ठानतर्फे हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे। आपण पाहू शकता इकडे मोठ्या प्रमाणात जे लाडू करण्याची तयारी सध्या सुरू आहे आणि पूर्णपणे जे लाडू आहे ते संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये मीरा भाईंदर असेल ठाण्यामध्ये आहे ते सगळे वाटप केले जाणार आहे। त्यामुळे लाडू तयार करताना सगळे आपल्याला लोक जे राम भक्त आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात झेंडे जे रामाचे ते सुद्धा इथे वाटपण्याचं काम सध्या सुरू आहे। आपल्याशी बोलण्यासाठी राम प्रतिष्ठानचे जे आहेत संजीव नाईक आहेत। सर, कसं नियोजन आहे या ठिकाणी? रामचंद्रजी नाईक प्रतिष्ठान यांच्याबद्दल नाईक परिवाराच्या वतीनं आम्ही असा सर्वांनी निर्णय घेतला की उद्याचा दिवस हा सर्वांसाठीच महत्त्वाचा आणि म्हणून प्रभू रामांच्या या स्वागतासाठी माननीय मोदी साहेबांनी सांगितलं की आपण जल्लोष करा, दिवाळी साजरी करा आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पणत्या असतील, या ठिकाणी पताका असतील, प्रसाद असेल, रामप्रसाद असेल, याच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा करतोय आणि तो आमच्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे। हजारोच्या संख्येने लोक स्वतः येत आहेत, या ठिकाणी लाडू वाळत आहेत आणि म्हणून मला वाटतं हा जोश जो आहे, हा आनंद आहे, हा सर्वांमध्ये असला पाहिजे, जनमानसांमध्ये असला पाहिजे आणि सर्वांनी उद्या ही दिवाळी साजरी करा। जय श्रीराम। हे होते संजीव नाईक यांनी सुद्धा सांगितले नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली जाणार आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मंदिरामध्ये 2 लाख लोकांना हे लाडूचं प्रसाद म्हणून वाटप केलं जाणार आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।